नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण हे जे टोकन यंत्राच्या साहाय्याने आपण जो कापूस लावलेला होता, तर आता आपण गहू लावण्यासाठी ह्याची जी थोडी सेटिंग आहे, ह्या ज्या टोकन यंत्राच्या आपल्या ह्या ज्या चाळण्या आहेत, तर ह्याची ही सेटिंग आपण करून घेत आहोत। आपण जे कापूस लावण्यासाठी जी ही अशी चाळणी बसवलेली होती, तर गव्हासाठी थोडा बदल करावा लागतो व आपण कापूससाठी ह्या ज्या दोन दात्र्यातलं अंतर बघतात, तर हे एक बंद केलेलं होतं। तर मग हे एक थोडं म्हणजे एक बंद केलेला होता व याच्यातूनच पडायचं व ह्या पाठीमागच्यातून बी पडायचं। तर आता आपण गहू हा दाट असतो, त्यामुळं हे जे मधले जे एक आपण इथं पाहू शकतात की इथं एक नट आहे व इथला नट इथं दिसत नाही। तर हे जे नट होते ते आपण काढून घेतलेले होते, जेणेकरून तिथलं बी पडायचं हे बंद होत होतं। कारण की हे जो खटका आहे, तर ह्याला ही दात्री ही इथं लागून याच्यातून हे बी पडत होतं। आता हे आपण जे नट आपले म्हणजे तर ह्याचे जे मधले जे नट आपण बंद केलेले होते, तर आता हे जे नट आहेत, तर हे असं हे जे वायसर आहे, तर या नटामध्ये बसून आपण हे इथं असे फिट करणार आहोत। आता हे एकच आपण फिट केलेलं आहे। मध्ये आता जेवढे आपण बंद केलेले होते कापूस लावण्याच्या टायमाला, तर आता ते बाकीचे पण चालू करायचे, जेणेकरून हे एक 5 ते 6 इंचचं जे अंतर आहे, तर हे एवढ्या अंतरावर आपले गहू पडते। व हे जे तुम्ही पाहत आहात, याच्यामध्ये आपला जे गहू किंवा जे बियाणं आपल्याला जे लावायचं असते, ते याच्यामध्ये बसते। व हे आता आपण एक याचं जे आहे, तर ह्या खटक्याच्याद्वारे त्याला म्हणजे खटका हे पहा असा वरी होऊन इथून हे पहा हे खटका जर वरी झाला की लगेच ह्याचे जे दात्रीचं तोंड आहे, तर ते उघडतं। म्हणजे एकदा असं जर हे झालं की एकदा बी इथून पडतं, जी आपण चाळणी लावलेली आहे। आता हे आपण काढून घेतलेलं आहे, इथं आपण हे नट आता आपण फिट करणार आहोत। तर हे जे नट होते, तर हे आपण काढून घेतलेले होते, ही इथं आपण असा फिट करणार आहोत, जेणेकरून हे जे वायसर आहे, तर जेणेकरून हे जे इथं वायसर आहे, तर हे खटक्याच्या साहाय्याने हे इथून हे असं होऊन या दात्रीतून बी आपलं खाली पडते। हे आता आपण फिट करून घेऊ। हे आता दुसरं पण आपण पॅक केलेलं आहे, हे पाहू शकता। हे जे फिरते, आता हे 2 पॅक झालेले आहेत। आता हे एक आहे, याला पण आपण पॅक करून घेऊ। जे टोकन यंत्र आहे, तर ह्याचे ह्या दात्र्या ज्या आहेत, तर ह्या कुठून पण अशा निघत नाहीत। हे पहा तुम्ही, हे इथून असं कोणत्याच हे बघा, हे असं नुसतं हे जाग्यावर फिरतं व हे असं कुठून सुद्धा निघत नाही। ह्याला एकच जाग्यावर इथं हे जे तुम्ही पाहत आहात, तर इथूनच हे आपलं जे टोकन यंत्राचे ह्या ज्या दात्र्या आहेत, ते इथूनच एकाच जाग्यावरून इथून ह्या अशा निघू शकतात। तर हे फक्त जे वरचे आपण नट काढलेले होते, तर ते एकाच जाग्यावरून काढून घ्यायचे। हे पहा, इथूनच ह्या दात्री आपल्या निघत आहेत। आता हे आपण ज्याला ह्या बघा, आता ह्याला हे मधला जो नट पाहत आहात तुम्ही, तर ज्याला नट आहे ते आपण दात्र्या काढीत नाहीत, ज्याला फक्त नट नाही त्याच काढून त्याला नट फक्त पॅक करत आहोत। हे आहे का, हे पहा तुम्ही, इथं हे जे आहे, तर ह्या इथं त्याचा हे पहा, इथं तटून हे खटक्याला इथं लागते। हे बघा, हे इथं हे झालं की लगेच आपले हे जे असा खटका आहे, तर ह्याला हे इथं असं हे होऊन, हे बघा, हे दात्र्या हे अशा आपल्या ओपन होतात व बियाणं जे आहे ते यातून पडतं। आता हे आपण बरेच काढून झालेले आहेत, आपले थोडे एक राहिलेले आहेत। आता हे आपण हे दुसरं पण इथून असं इथून काढून घेऊ। हे पहा,
इथूनच निघतं हे पूर्ण. हे जे कवर आहे तर हे फक्त सगळे ज्या हे अशा दात्र्या आहेत तर हे फक्त आपल्या इथूनच निघतात. ह्याला पण ह्याला नट पहिला आहे जो नाही आता ते आपण काढून घेऊ. हे फिरून देऊ नका, तसं ते जाम धरा. हे फिरून देऊ नका बाकीचं. ही इकून हे पहा पूर्ण असं गोल राऊंड करूनच हे फिरून घ्यावं लागते. आता इथं बघा एकाला आत्ता होती व आता ह्या दुसऱ्याला आपण हे जे बंद केलेली होती आता ह्याला नाही, तर ह्याला आपण टाकून घेऊ. हे फिरण्यासाठी पण त्याला मध्ये मदत करतं, त्यासाठी हे पण लागते. घ्या दुसरं. आता हे लास्ट एक आहे, हे एक आपण काढून घेऊ. आणि ते जे दुसरं आहे त्याला तुम्ही पाहू शकता इथं मधी, हे मधी जे आहे तर यामध्ये जो नट आहे तो तुम्ही पाहत आहात की ते नट आहे, त्यामुळे यालाच नट नाही तर हे एक लास्ट आहे. एवढं एक काढून घेऊ. झटका द्यायचा राहिला. आता हे बघा इथं ह्याला एक नट नाही, हे इथं ते नट आपला जो आहे ते इथं फिट होतो. हे जे वायसर आहे हे एक टाकायचं व इथं असा नट हे फिट होतो. हे पहा आता आपलं हे पूर्ण जे हे आहेत तर हे जे खटके त्याचे जे आहेत ते आपण काढून घेतलेले आहेत व प्रत्येकामध्ये हे जे नट आपण हे फक्त हे वायसर आणि हे नट बसवण्यासाठीच हे काढलेले होते व हे आता सगळे आपण काढून घेतलेले आहेत व नट पण फिट केलेले आहेत. तर आता हे आपले आता हे आपण बसून घेऊ. व हे जे आहे तर हे जे टोपण होतं तर हे सगळ्या पहिल्यांदी शेवटला आता आपल्याला लास्टला लावायचं आहे. आता हे खटके आपण जसे काढले व ते आता आपण व्यवस्थित जसे काढले तसेच व्यवस्थित पॅक करून घेऊ. आपण हे पूर्ण हे आपण खटके हे जे आहेत ते बसून घेतलेले आहेत. आणि हे लास्टचं जे आहे तर ह्याचे आपण नट काढून घेतले होते, तर हे लास्टचे एक राहिलेले तर हे एक बसून घेऊ. आता हे आपलं टोकन यंत्र हे पूर्ण हे आपण जी प्लेट लागती ती आपण टाकून घेतलेली आहे. काढून बसायचं डबल शेवटचं काढून आपण प्लेट. आता हे आपलं हे पूर्ण झालेलं आहे. तर हे बाकी फक्त हे जे पाठीमागचं ढकलायचं ते आपण एकदा फिट करून घेऊ. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.